सर हिंद भारत डिजिटल में आपका स्वागत है। महाराष्ट्र के जो गढ़ किले काफी अवस्थाएं खराब है, कई गढ़ किलों की सरकार ध्यान नहीं देती, ऐसा भी बोला जाता है। क्या लगता है आपको गढ़ किलों के ऊपर? सरकार को ध्यान देना चाहिए, गढ़ किले जो खराब है उनको बनाना चाहिए जल्दी जल्दी। वो हमारी पुरानी निशानियां हैं, कुछ खराब नहीं होना चाहिए। और राजा महाराजाओं के जो पोस्टर के ऊपर में लीडर लोग लगाते हैं फोटो, लेकिन गढ़ किले की तरफ ध्यान नहीं देते, ऐसा क्यों? ये सब राजा राजाओं की बात करते हैं लेकिन उसके खिलाफ ही काम करते हैं। जब भी असेंबली शुरू होती है, हमारी सरकार महापुरुषों के आदर्श चलेगी, लेकिन सब आदर्शों के खिलाफ ही काम होता है। जात नाही आहे, आधी पण मागच्या दिवसला तुम्हाला प्रश्न केले होते, नक्की सरकार लक्ष नाही, यावेळी सुद्धा आम्ही गड किल्ल्यांची जोपासना झाली पाहिजे आणि गड किल्ले हे पर्यटनाचं केंद्रस्थान बनलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि तिथं विद्यार्थ्यांच्या सहली गेल्या पाहिजे। ही मागणी सुद्धा मी सभागृहामध्ये केली की जेणेकरून आमच्या युवकांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा राहील। सर, महाराष्ट्रात अनेक गड किल्ले ज्यांची अवस्था बरोबर नाही आहे, सरकारने काय लक्ष घातलं पाहिजे, काय मत आहे आपल्याला? गड किल्ले निश्चितच या राज्यातले जेवढे काही गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे आणि सर्व लोकांना सत्ताच पाहिजे, परंतु त्या किल्ल्याकडे कोणाचंच लक्ष नाही। आता 45 गड किल्ले प्रमुख आहेत, त्याच्यापैकी निदान अर्धे तरी गड किल्ले या 5 वर्षात चांगले झाले पाहिजे। मात्र फक्त महाराजांचे फोटो जे फक्त बॅनर पुरते असतात, गड किल्ल्यांकडे लक्ष नाही देत का पुढारी? निश्चितच आहे, अजूनपर्यंत पुतळा झाला नाही, त्याची वीट कुठे लागली समुद्रात ते माहित नाही। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत जाऊन त्या ठिकाणी आवाज बुलंद केला विधान भवनामध्ये, तरी आतापर्यंत झालं नाही, ते म्हणजे ऐकत नाही सरकार। मतदारसंघात श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव या ठिकाणी गड किल्ला आहे, बरोबर आहे। संवर्धन संदर्भात आमचा खूप प्रयत्न चालू आहे, त्याला काही अडचणी आहे। बबनदादा अनेकदा येऊन गेले, बबनदादांनी पाठपुरावा केलाय आणि आता आम्ही एकदा सगळ्या सरकारचे एकदा खातेवाटप झालं की त्याच्या मागे लागणारच आहोत, कारण आमच्याकडे बहादूरगड आहे, आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अनेक वर्ष ठेवलं गेलं होतं, त्यामुळे आम्हाला तो गड नक्कीच हा डेव्हलप करायचा आहे, कारण तो आपल्या देशासाठी समाजासाठी एक खूप मोठं प्रतीक आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत। नक्कीच साहेब, पेडगाव येथील जे गड किल्ला आहे त्याचे संवर्धन करण्यासाठी विक्रमदादा पाचपुते हे याचा पाठपुरावा करणार आहे, असं देखील नागपूर विधानभवन या ठिकाणी विक्रमदादा पाचपुते यांनी सांगितलेलं आहे। हिंद भारत डिजिटल करिता मी श्याम दस्कर, नागपूर। साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी, लोहगाव, पुणे। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, SRP, SSB, ITBT, CRP, CISF, BSF भरतीसाठी संपूर्ण तयारी। गर्दीतून वर्दीत जाण्याचा एकमेव राजमार्ग, ISO नामांकन प्रमाणित व शासन मान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी। मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा। तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो। साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी, पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 7057 26 70 70 आणि 7057 46 70 70।